नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार. आज हनुमान जयंती ही हिंदू धर्मातील महत्वाची सण म्हणा की हनुमानजीच्या जन्माच्या दिवशी साजरी केली जाते. ज्या हनुमान मंदिरात कधी सजावट केल्या बघा एकाने पाळला बांध अगदी चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण हनुमान मंदिरात. त्यात गावाचा महाप्रसाद किती आनंद बघा की हनुमान हे राम भक्त होते. अत्यंत बलवान आणि अजरामर व चिरंजीव देवता मानले जातात. त्यांच्या भक्तांना त्यांच्याकडून शक्ती, बुद्धी आणि निर्भयता मिळते. हनुमान जयंती चैत्र शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते. काही गावामध्ये भागामध्ये मार्गशीर्ष किंवा डिसेंबर आणि जानेवारीला साजरी केली जाते. भारतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. आमच्या हसूरमध्ये तरी अशा पद्धतीने साजरी केली. हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. आमच्या गावात भात, आमटी, वांग्याची भाजी, शिरा जेवण केले आणि सगळे आमच्या गावातले ग्रामस्थ जेवणाला उपस्थित आणि सगळे हनुमान जयंती कार्यक्रम मंगलमय वातावरण जातो बघा आमच्या हसूरमध्ये. विशेषतः महाराष्ट्रात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा यामध्ये विशेष पूजा, हनुमान चालीसा पठण आणि भजनाची कीर्तनाचे आयोजन केले जाते. जय बजरंग बली, संकटातून तारणारा संकटमोचक हनुमान तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य देवो. हे सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
जयंती हनुमान जयंती अशाच पद्धतीने साजरी करतात की बरोबर 7:30ला महाप्रसाद सुरू झाला आणि 9:30 वाजता तरी बंद झाला. ही शेवटचीच पंगत आहे म्हणून शूटिंग घ्यायची म्हणत होता. यांनी ज्यांनी महाप्रसादला मदत केली ही शेवटला लोक जेवायला आहेत बघा. आणि सगळी हनुमान जयंतीची कार्यक्रम अगदी मंगलमय आणि चैतन्य वातावरण सगळं हसुरमय झालं गेलं. तुम्हालामध्ये हनुमान जयंती अगदी उत्साहात साजरी झाली आणि त्यामुळे हसूर तुम्हालामध्ये ग्रामस्थ आणि सगळी तरुण मुले सगळी सहभागी झालीत. आणि आज हनुमान जयंती कशी साजरी झाली बाबूदा बोलणार कशी झाली साजरी आज कशी वाटली तुम्हाला? आता जवळजवळ 20-25 वर्ष आपल्या या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव साजरा होतो आणि या ठिकाणी जे हनुमान मंडळ म्हणून आपल्या आमच्या गावचं आहे त्यांचा सगळ्यात यात सिंहाचा वाटा आहे. बरोबर. आणि सुरुवातीपासून त्यांनी अगदी लहान प्रमाणात असताना त्यापासून जी सुरुवात झाली आणि त्याला आता मोठं भव्य रूप आलं. सगळ्या पूर्ण गावाला महाप्रसाद असा होतो. बाहेरच्या ठिकाणी या ठिकाणी लोक प्रसाद घेण्यासाठी येतात. अशा पद्धतीने परंपरा चालू झालेली आहे. आणि हनुमान जयंती ह्या गावामध्ये अगदी म्हणजे तरुण मुलापासून सहभाग जास्त आहे. पहिला तरुण मुलांचा सहभाग जरा कमी होता परंतु ह्या वर्षी तरी तरुण मुलांचा सहभाग जरा जास्तच वाटला आहे. शाबीर भाई तुम्हाला काय म्हणायचं आहे या गोष्टीबद्दल? माऊली रामकृष्ण हरी. एखादी गोष्ट ऐकण्याकरता किंवा स्वीकारण्याकरता माणसाची मानसिक आणि शारीरिक तयारी व्हावी लागते. 1 वर्षाची मुलगी आहे तिला 10 तोळ्याची पाटल्या घालून काय जमणार नाही. आता ही जनता बघा गाव सगळं जेवून गेलंय खरं ही सेवा करणारी माणसं ह्यांच्या हातामध्ये जे सेवा आहे ही कुणाला घडणार नाही. रोज येईल खाऊन जाईल त्याचा काय उपयोग नाही. खरं ही जातीनिशी सकाळपासून आता गेली मी 15 वर्ष बघतो ही लोक बरीचशी चांगली काम करणार आहेत. आता ही सुद्धा माऊली आहे बरेच आहेत लोक आमचे बाबूराव आहे किती लोक आहेत बघा सेवा करणारे सगळी असे आलतू फालतू काय नाही. फक्त ते हनुमंताच्या कृपेने सगळ्यांचं चांगलं झालेलं आहे म्हणून सेवा करण्यात येते. बाबू काय बोलायचं जरा सर हां सर इकडे सर इकडे इकडे लाईट आहे हां सर बोला. नमस्कार. हा पूर्वी हनुमान उत्सव जो होता वाडवडिलांनी चालवला होता 1978-76 दरम्यान हा बंद पडला आणि त्याला पुनरुज्जीवित करण्याचं 2005 सालापासून आम्ही इथं केलं. हे 21वा प्रसाद इथं 21 वर्ष ह्या सप्त्याला पूर्ण होतात आणि ह्या सप्त्या करण्यामागचा हेतू काय की चैत्र वारी आणि हनुमान जयंती असल्याने आजूबाजूला लोक जातात मांसाहार वगैरे हे टाळण्यासाठी इथं आम्ही एकत्र येऊन इथं हे एक हनुमान किंवा मारुतीचं मंदिर जे दुर्लक्षित होतं त्याला पुनर्जीवित करण्याचा एक इथं आम्ही मार्ग केलेला आहे. आणि खास करून इथं कौतुक करावं वाटतं माझ्या गल्लीच्या पोरांचं की अगदी चिटून 8-8, 9-9 दिवस म्हणजे रात्रभरही 2 दिवसही झोपत नाहीत. आणि ह्या आम्हाला सर्व गावकऱ्यांचं सहकार्य मिळतं. वाचक म्हणून बाबूराव भोटे हे आहेत ती लोक आहेत किंवा बाबूराव लाड आहेत धनाजी महाराज हे कायले म्हणजे कायल्या गलीचे ह्या सर्व बी.वाय. पाटील महाराज श्यामके बापू पाटील यांचं मी विशेष कौतुक आणि आभार मानतो. आणि भरभराटी झाले आणि अशा पद्धतीने हा पुनरुज्जीवित केलेला हा जो उत्सव आहे महाप्रसाद आहे हा दिवसेंदिवस वाढत जाईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. बोलायचं हो. ज्योतिबाच्या नावाने जय बजरंग बली की जय. अंबाबाईच्या नावाने सगळ्या देवाच्या नावाने. हनुमान जयंतीला सुरुवात करण्याचा हेतू आमचा असा होता आजूबाजूच्या गावाला
चैत्रा दिवशी मटणाचं जेवण असायचं ह्या दिवशी आजूबाजूच्या गावाला आणि ते तिकडे जाणाऱ्या लोकांचा ओघ थोडा कमी व्हावा बर हा या उद्देशानं आम्ही थोडक्याच माणसाने ते फक्त स्वतः तेवढीच करायची म्हणजे 10-11 माणसांनी तेवढंच एक 2-2 पाली तांदूळ काढून करायचं आणि ते करत असताना एका दिवसात लोक काय म्हणजे नाही तसं करून चालणार नाही सगळ्या गावाचं तुम्ही हे करा आणि एका दिवसात आम्हाला कणी तांदूळ लागणारा सगळा सिद्धावलपा एकाच दिवसात जमा झाला आणि त्याच वर्षी पहिल्या वर्षी बाबूराव 4.5 पोती तांदूळ शिल्लक राहिला होता. माऊली तुम्ही म्हणता थोडक्यात प्रसाद केला असा. आज 7,000 माणसाचं तुम्ही जेवण केलंय माऊली हे आलं कुठनं अहो, मग हेच थोडक्यात काय नाही हे सगळी मारुती रायाची कृपा आहे इतकं लोक नाही ही श्रद्धा आहे सगळी अशीच राहते अशा तऱ्हेने आपल्याला हनुमान उत्सव साजरा झाला आणि 1 नंबर पद्धतीने साजरा झाला. नमस्कार. थँक्यू.